मागील भांडणाची कुरापत काढून युवकास बेदम मारहाण. आदित्य गांगुर्डे वय वर्ष 25 काही कामानिमित्त मोतीवाला कॉलेज ध्रुवन नगर गंगापूर रोड येथे गेले असता त्यांच्या नात्यातील ज्ञानदेव जाधव, सनी रकिबे, प्रणव जाधव, रोहित जाधव, विजय उर्फ मुन्ना रखमे, अर्पण रखेबे, आयरन रकिबे यांनी मागील भांडणाची कुरापत काढून लोखंडी रॉडने धारदार शस्त्राने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. नशीब बलवत्तर म्हणून आदित्य यास काही मित्रांनी पाहिले असता त्यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. घटनेची तक्रार गंगापूर पोलीस स्टेशन येथे आदित्य गांगुर्डे यांची आई कांचन गांगुर्डे यांनी तक्रार दाखल केली असता केवळ किरकोळ मारहाणीचे गुन्हे दाखल करून जीव घेण्यात आलेला हल्ला असून देखील मारकरी मोकाटच फिरत आहे. अशा गुन्हेगारांवर कायद्याची वचक नाही राहिल्यास शहर परिसरात अधिक गुन्हे वाढतील, जेणेकरून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणाऱ्या शहरात पुन्हा कायद्याच्या बालेकिल्ल्याचे नियम तोडल्या जात आहे. तरी आदित्य गांगुर्डे त्याच्या मारेकऱ्यास पोलिसांनी अटक करून न्याय द्यावा अशी प्रतिक्रिया आदित्य गांगुर्डे यांची आई कांचन गांगुर्डे आणि वडील अनिल गांगुर्डे यांनी प्रसारमाध्यमांना दिली. संविधान न्यूजसाठी अनिल केदारे. अनिल भाऊसाहेब गांगुर्डे. माझ्या मुलाचं नाव आदित्य अनिल गांगुर्डे. तिचं श्वेता संग लग्न झालं 4 वर्षापूर्वी. आता तिच्या घरी राहत होती. काही कारणाने तो तिकडनं गेला. काही कारणाने गेला होता, पण तिकडं त्यांनी पाय घेऊन त्याला मारण्यात आलं. तो जेव्हा मारण्याच्या हिशोबाने त्याला मारून फेकण्यात आलं होतं तिला. पण काही कारणाने तो वाचला. त्याच्या मित्रांनी त्याला इथं ॲडमिट केल्यानंतर आम्हाला फोन करून सांगितलं. मग आम्ही इथं आलो. आम्ही पोलिसाला तक्रार द्यायला गेलो गंगापूर पोलीस स्टेशनला. त्यांनी काय आमची तक्रार बरोबर घेतली नाही. आम्हाला प्रतिसाद बरोबर दिला आले त्यांनी. आम्हाला मग ते 1 दिवसानंतर आमची तक्रार त्यांनी घेतली. असं त्याच्यात त्यांच्यावर अजून काही कारवाई झाली नाही. ते लोक तिथून बसले पण होते, तरी त्यांच्यावर काही कारवाई करण्यात आली नाही. आम्हाला न्याय भेटला पाहिजे. अनिल गांगुर्डे. माझा मुलगा आदित्य अनिल गांगुर्डे. त्याचं लग्न 4 वर्षापूर्वी झालं. तेव्हा त्या मुलीचं त्याच्या बायकोचं नाव श्वेता जाधव. तो तिकडं कसा गेला, तो याच्या कामानिमित्ताने गेल्यावर त्यांना कसं कळलं ते माहीत नाही. त्यांनी रॉडनी त्यांनी त्यांना आडवून खूप मारलं. जीवा म्हणजे मेला म्हणून त्यांनी सोडून दिलं डायरेक्ट. आणि मग आता केलेलं तुम्ही केलं ते सांगा. ते तुम्हीच केलं ना. म्हणजे त्याच्या मित्रांनी सिव्हिलला ॲडमिट केलं. आणि मग आम्हाला सांगितलं. मग आम्ही सिव्हिलमध्ये आलो. पोलीस कंप्लेंट केली, पण ते आम्हाला काही एवढा हे देत नव्हते. पोलिसांनी तर आम्हाला साथ दिला नाही. आणि मग नंतर आम्ही कसं तरी काहीतरी केलं, पण कंप्लेंट घेतली, पण त्यांना अजून उचललं नाही, काहीच केलं नाही. आणि त्यांच्यावर काही कारवाई पण नाही केली. आम्हाला न्याय पाहिजे बा. मुलगा मरून गेला असतं तर आम्ही काय केलं असतं बा. त्यांना काही समजत नाही का एवढं. पण त्यांना बी मुलंच आहे ना. बरोबर आहे का नाही. त्यांना समजायला पाहिजे होतं काही गोष्टींनी. नाही जमतं तर आम्ही त्यांना सांगत होतो ना, तुम्ही हे करा, काहीतरी करावं. पण त्यांना काही समजलंच नाही. त्यांनी अजून आपल्यावरच केसी वगैरे सगळं केलं त्यांनी. आणि परत आता हे त्याच्यावर पाळतच ठेवून ती राहिलेली होती. त्यांचा नेमच होता म्हणजे त्याला मारायचं असं.